नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अर्जुनला सायलीच्या प्रत्येक पहिल्या भेटीपासून सर्व क्षणाची आठवण होत असते. तसतसं अर्जुनला सायलीची आठवण होऊन त्याला आनंद होत असतो. तर सायलीच्या हल्ल्यापर्यंत त्याला सर्व आठवते. सायलीबरोबर घालवलेले सर्व क्षण त्याला आठवतात आणि आपल्या मनाला एक सुंदर सायलीची आठवण त्याला येत असते. तेवढे तेथे प्रिया येते आणि अर्जुनच्या हाताला धरून ती अर्जुनला म्हणत असते की अर्जुन, तुला माझ्या मिठीत येऊन रडूशी जरी वाटली तरी तू रडू शकतो, कारण आपल्याला नियती कायम संकेत देते की तू आणि मीच कायम एकमेकांची सोबत आहोत. म्हणून ती पुन्हा अर्जुनचा हात पकडते. तर लगेच अर्जुनला प्रियाचा खूप राग येतो. अर्जुन म्हणतो की प्रिया, तू माझ्यापासून लांबच राहा, माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको आणि तुझ्या स्ट्रेसची सुद्धा मला काही गरज नाही. अर्जुन म्हणतो की ऑलरेडी मी खरंच खूप डिस्टर्ब आहे आणि तू त्यामध्ये आणखीन माझे टेन्शन वाढू नको. तेव्हा प्रिया म्हणते की अरे, मी तुझं टेन्शन कमी करण्यासाठीच तर आले. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की मग तू मम्माजवळ सीट रिकामं आहे ते तू जाऊन बस. अर्जुनला आणखीनच राग येतो. प्रिया काही ऐकत नाही आणि पुन्हा ती अर्जुनचा हात पकडते आणि अर्जुनला म्हणते, अर्जुन असं का करतोस रे, मी तुझ्या खूप जवळची आहे. तेव्हा अर्जुन रागाने तन्वीकडे बघतो, म्हणजे प्रियाकडे. तर प्रिया मुद्दा म्हणत असते की अरे, जवळची म्हणजे मी तुझी खास मैत्रीण आहे, त्यामुळे तुम्हाला सर्व सांगू शकतो. आणि अरे, सायलीला मला रक्त देता आले नाही, मला खरंच खूप अवघड वाटले, वाईट सुद्धा वाटले. आणि माझ्या हातात जर असते तर शेवटच्या रक्ताचा थेंब सुद्धा मी सायलीला दिला असता रे. पण अरे, ते माझ्या हातात नव्हते आणि तुझा आधार बनण्यासाठी मी वाटेल ते करण्यासाठी तयार आहेत. म्हणून ती पुन्हा अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवून जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. अर्जुनला आणखीनच राग येतो आणि माझा आधार बनण्याची तुला काही गरज नाही असे स्पष्टपणे उत्तर देऊन, माझा आधार ती मुलगी आहे की जे आतमध्ये जीवन मरणाच्या दारात फाईट करते आणि ती तुझ्यासारखी आजी माझा आधार बनून माझ्या पुढे पुढे करत नसते. आणि ऑलरेडी आम्ही दोघं जण अगोदरच कनेक्शन म्हणजे कनेक्टेड आहोत, कारण आमचं कनेक्शन आहे ना ते एकमेकांच्या मनाचे आहे आणि ती माझी लाईफ पार्टनर आहे. याचा अर्थ समजतो का तुला? ती आणि मी आयुष्यभर एकत्र राहणार आहोत, तू नाही. आयुष्यभर ती माझी साथ देणार. अजून सायलीला खूप काही जगायचे आणि ते सुद्धा माझ्यासोबत, असे अर्जुन तन्वीला म्हणजे प्रियाला स्पष्टपणे उत्तर देत असतो. तसतसे प्रियाचा मात्र खूप असा जळफळाट होत असतो. प्रिया म्हणते की अरे अर्जुन, फक्त मी. तर अर्जुन म्हणतो की बास, यापुढे एकही शब्द बोलू नको. म्हणून प्रियाचा खूप असा मूड ऑफ होतो आणि बाजूला निघून जाते. त्यानंतर इकडे पूर्णाई सुद्धा देवीजवळ प्रार्थना करत असते की अगं, ती मुलगी मला कोणतेही नातं तिच्याशी मला नको, पण तिचे ही शेवटचं म्हणजे जी जीवन मरणाच्या दारात आहे ना, त्यामुळे तिला त्या संकटातून प्लीज वाचव, म्हणून ती देवी आईजवळ प्रार्थना करत असते. तेवढ्या तिथे अस्मिता येते आणि अस्मिता म्हणते, पूर्णायाची बास ना आता, ती सायली तुला अजिबात आवडत नाही, मग तिच्यासाठी तू का प्रार्थना करते? पूर्णाजी म्हणते की अस्मिता, याला माणुसकी म्हणतात आणि हा शब्द तुझ्या ओळखीचा नसेलच. अस्मिता म्हणते की आजी, माझ्यामध्ये सुद्धा माणुसकी आहे, पण सायलीच्या बाबतीत मला ती दाखवायची नाही आणि तशीही ती सायली आपल्याला या घरात नको, म्हणून आपल्याला सुंटी वाचून खोकला गेले असे समजायचे ना. तेव्हा लगेच पूर्णाई आजी म्हणते की अस्मिता, आम्ही तुझ्यावर कुठं संस्कार कमी करण्यामध्ये कमी पडलो ग. अगं, आपला शत्रू जरी जीवन मरणाच्या दारात असला तरी सुद्धा त्याच्या जीवासाठी आपण देवाकडे प्रार्थना करायची असते आणि त्याचा आनंद इतका लुटायचा नसतो. तेव्हा अस्मिता ही लगेच पूर्णाई आजीला म्हणते, मी इतकं काही वाईट नाही बोलले. तेव्हा लगेच पूर्णाई आजी म्हणत असते की अगं, स्वतःला चांगुलपणा तू वेशीवर टांगून दिलास आणि स्वतःला वाईट सुद्धा तूच बनवते. पण एक गोष्ट अस्मिता, लक्षात ठेव की माणसातलं माणुसकण मेलं ना, त्यामधून फक्त उरतं ते हिंस प्राणी. तो इतरांसाठी हा धोकादायक असतो, पण स्वतःसाठी मात्र जास्त हा धोकादायक असतो. ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा अस्मिता म्हणत असते की इतके पण काही वाईट. तर लगेच पूर्णाई आजी म्हणते की बाद झाले, एक शब्द सुद्धा आता यापुढे बोलू नको आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. तेव्हा अस्मिता मात्र तोंड वाकडे करते आणि जाताना विमलला सांगते की ए विमल, आजीसाठी एक कॉफी आणि माझ्यासाठी एक कॉफी घेऊन ये, आणि आतमध्ये निघून जाते.
त्यानंतर पुन्हा आजी कल्पनाला फोन लावते आणि कल्पनाला विचारते की काय ग, सायली शुद्धीवर आले की नाही. त्यानंतर इकडे अण्णा हा राकेशला म्हणत असतो की काय रे, काचा उचलून झाल्यात का. राकेश म्हणत असतो की माझी आता इतकी उतरली आणि मला कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्टच राहिला नाही. मला एक गोष्ट सांगा की साक्षी खूप चिडली आहे. तर नागराज लगेच राकेशवर ओरडतो आणि अरे मूर्खा, सायली चिडली हे आपल्यासाठी महत्त्वाचे नाही साक्षी, तर सायली ही जिवंत आहे ते आपल्यासाठी खूप टेन्शनदायक आहे. तेव्हा मात्र नागराज अण्णाला म्हणतो की आता बाद झाले, तुझा माणूस हा सायली अजून आहे असा मेसेज आपल्याला करतो, पण आपल्याला फुल टाईम सायली केव्हा मरणार आणि केव्हा मेली हा मेसेज तो केव्हा पाठवणार. अण्णा म्हणतात की अरे येईल ना मेसेज, ती पोरगी रात्री गेली काय आणि सकाळी गेली काय आपल्याला काही फरक पडणार नाही. तेव्हा नागराज म्हणतो की ती जर गेली नाही तर. तेव्हा राकेश म्हणतो की पप्पा कधीतरी पॉझिटिव्ह बोलला. नागराज म्हणतो की काय रे, कसा मी पॉझिटिव्ह विचार करू आणि ती पोरगी मेली म्हणून आपण इथे आनंद साजरा करतो आणि अजून तर ती मेलीच नाही, मग कसा मी पॉझिटिव्ह विचार करू. तर राकेश म्हणत असतो की महिपत काका, तुम्ही माझ्या साक्षीपासून हा प्लॅन लपवला पण चांगले केले नाही, कारण तिने आपल्याला आणखीन साक्षीला मारण्यासाठी आयडियाज दिल्या असत्यात आणि आपल्याला नक्की त्या कामेसुद्धा आल्या असत्यात, पण आता तर आपण आणखीन टेन्शन वाढून ठेवले. तेव्हा अण्णा म्हणतो की नागराज कसं आहे की तुम्ही ह्या राकेशला आवरा, कारण साक्षीपासून काही गोष्टी मला तिला सांगायला आवडत नाही आणि त्या गोष्टी लांब राहिलेल्या चांगल्या. मला एक गोष्ट कळत नाही की सायलीवर हल्ला झाला हे साक्षीला नेमकं सांगितले कोणी. तेवढ्यात साक्षी येते आणि साक्षी म्हणते की चैतन्यने सांगितले. आणि तुम्हाला काय वाटले की सायलीचा अंत्यविधी होईपर्यंत मला ही गोष्ट समजणार नाही आणि मी तुमच्यावर त्या बाबतीत संशय सुद्धा घेऊ शकणार नाही, पण सायलीवर हल्ला झाल्याक्षणी मला चैतन्यने सर्व काही सांगितले. अण्णा म्हणतात की ते दलिंदर गडकरी, त्याला आपण अर्जुन सुभेदारांच्या बातम्या कळाव्या म्हणून आपल्यामध्ये घेतले आणि तो आपल्यामध्येच आपलेच लचके तोडायला लागला. नको त्या बातम्या नको त्या ठिकाणी खूप घाईत हा दलिंदर पोहोचवण्यासाठी लागलाय, असेच चैतन्यबद्दल अण्णा बोलत असतो. त्यानंतर इकडे कुसुम रिक्षातून येत असते हॉस्पिटलमध्ये आणि येताना देवाला नमस्कार करत म्हणत असते की त्या निरागस जीवाला काही होऊन देऊ नको, त्या जीवाला जर काही झाले तर मी तुझ्या पायावर कधी फुल वाहणार नाही. साक्षीला मात्र राग आलेला असतो. त्यानंतर इकडे सर्वजण हॉस्पिटलमध्ये असतात आणि प्रिया मनात म्हणत असते की काय एकेकाचे थोबडे झाले पाहण्यासारखे आणि ती सायली एकदाची मेली अशी बातमी ऐकल्यानंतर आपली येथून सुटका तरी होईल आणि हे ड्रामे तरी संपतील. तेवढ्यात चैतन्य सर्वांसाठी नारळ पाणी घेऊन येतो आणि सर्वांना देत असतो. तर कल्पनाही खुणावून चैतन्याला म्हणते की अर्जुनला दे. अर्जुन मात्र घ्यायला तयार नसतो. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, तू काही खाल्लेले नाही, हे नारळ पाणी तरी पी. तेव्हा प्रताप सुद्धा अर्जुनला समजावतो, अरे स्वतःच्या जीवाचा तरी विचार कर, स्वतःच्या तब्येतीची काळजी नको का घ्यायला. अर्जुन म्हणत असतो की जर आपल्याला कुणाला काही झाले असते तर सायलीने अन्नाचा कण सुद्धा घेतला नसता. जोपर्यंत सायलीला ब्लड मिळत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण सुद्धा घेणार नाही. तेव्हा अर्जुनचे सायलीवरील ते प्रेम पाहून सर्वजण मनात म्हणत असतात. कल्पना म्हणत असते की खरंच आपल्या अर्जुनचे सायलीवर खरोखर प्रेम आहे. चैतन्य म्हणतो की खरंच आपली सायली वहिनी आहेच तशी, फक्त तिला बरं होऊन दे. तर रविराज सुद्धा मनात म्हणत असतो की अर्जुनचे सायलीचे प्रेम बघून तन्वीला मात्र खूप त्रास होत असेल, पण नक्की तन्वीला मात्र अर्जुनवरील प्रेम विसरण्यासाठी त्यासाठी तिची मदतच होईल. त्यानंतर इकडे कुसुम रिक्षातूनच येत असते आणि त्याच वेळी त्या रिक्षासमोर प्रतिभा येऊन धडकते. तर तो रिक्षावाला जोरात ओरडतो की ओ बाई. तेव्हा ती प्रतिमा असते आणि तर हा भाग येथे संपतो. तर तिकडे सायलीला प्रतिमा इकडे रिक्षा खाली पडल्यानंतर खूप वेदना होऊ लागतात, म्हणजे तिला तिच्या लाईन्स ह्या खूप वाढलेल्या असतात. तर तेवढ्यात लगेच कुसुम ही प्रतिमाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि इकडे अर्जुन गणपती बाप्पाला प्रार्थना करून म्हणत असतो की काही कर पण देवा माझ्या सायलीला वाचव, कारण आजपर्यंत मी तुझ्यासाठी काही मागितले नाही, पण आज मी सायलीसाठी जिचं जीवदान मागतो. तेव्हा मात्र प्रतिमाने सायलीसाठी रक्त दिलेले असते आणि इकडे असतो
अश्विन खुश होऊन म्हणत असतो की आपल्या सायली वहिनीसाठी आपल्याला डोनर मिळाला. तर ते ऐकून सर्वांना मात्र खूप आनंद होतो. तर आता सायली लवकरच शुद्धीवर येणार असते आणि आता प्रतिमाबद्दल सर्व काय घडणार असते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.